36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अजिंठा वन विभागानं अवैध वृक्षतोड आणि लाकूड वाहतुकीविरोधात शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सिटीझन समोर 22 टन आंबा या जातीचे लाकूड वाहून नेणारा ट्रक पकडलाय. या कारवाईमध्ये 1,30,000 रुपये किमतीचे लाकूड, 3 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 4,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर संबंधित वाहन चालकाविरुद्ध या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वन परिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी JR तरटे यांच्या पथकानं सापळा रचला. गस्ती दरम्यान MH18 AC 9111 क्रमांकाचा ट्रक अडवून तपासणी केली असता त्यामध्ये 22 टन आंबा जातीचं लाकूड आढळून आलंय. वाहन चालकाकडे लाकूड वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्यानं ट्रकसह लाकूड जप्त करण्यात आलंय. वन विभागाच्या माहितीनुसार चालक शेख सुलतान शेख रशीद राहणार ढाल सांगवी तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा हा बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथून धुळे जिल्ह्याकडे अवैधरित्या लाकूड वाहतूक करत होता. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वनसंरक्षक प्रमोदचंद लाकराव, उपवनसंरक्षक सुवर्णा वाणे, सहाय्यक वनसंरक्षक स्वप्नील भामरे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी श्रीमती JR तरटे तसेच वनरक्षक योगेश साळवे, कुणाल साबळे, शालिक साळवे आणि सय्यद समदानी यांनी केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर.